मुले पळवणारा समजून बेघर व्यक्तीला मारहाण करणाऱ्या इस्मांवर गुन्हा दाखल. नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घटना. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस अधीक्षकांचं आवाहन. जिल्ह्यात काही ठिकाणी मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याबाबतच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं निदर्शनास आलंय. अशाच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवत काल 28/4/26 रोजी शमशेरपूर तालुका जिल्हा नंदुरबार इथं एका बेघर व्यक्तीला मुले पळवणारा समजून काही इस्मांनी मारहाण केल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित बेघर व्यक्ती नामे रघुभाई रामवीर सिंग पटेल, वय 55 वर्ष, राहणार लालोर, जिल्हा भिंड, मध्य प्रदेश यात सुरक्षितपणे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करून त्यास आधार बेघर निवारागृह नंदुरबार इथं पाठवलं. प्राथमिक तपासात सदर बेघर व्यक्ती कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी नसल्याचं निष्पन्न झालं. अफवांच्या आधारे कायदा हातात घेत बेघर व्यक्तीस मारहाण करणाऱ्या 5 ते 6 अनोळखी इस्मांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर 269/26 BNS सेक्शन 89(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करतात. जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही निराधार व संशयास्पद संदेशावर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. कोणती माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच जबाबदारीने व्यक्त व्हावं. अफवा पसरवणं हा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात येतोय. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा घटना आपल्या आजूबाजूला आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्या. नमस्कार, मी श्रवणदास एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. काल मुले पळवणारा समजून एक बेघर व्यक्तीला नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत शमशेरपूर गावामध्ये मारहाण करण्यात आली होती काही लोकांकडून, आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये तात्काळ दखल घेऊन त्यांना जे उपचार आहे ते त्यांना पुरवण्यात आला आणि ते आता सुरक्षित आहे. आणि त्याची तक्रारवरून पोलीस स्टेशन नंदुरबार तालुक्यामध्ये 269/2026 गुन्हा हा ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावर नोंद करण्यात आलेला आहे. मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे, कोणीही अशा प्रकारची अफवावर विश्वास ठेवून स्वतःच्या हातात कायदा घेऊ नये. जे कोणी अशा प्रकारे कायदा हातात घेतील त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गावामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये बेघर व्यक्ती, मानसिक रुग्ण असे लोक फिरत असतात आणि त्यांना जेव्हा आपण विचारपूस करतो कदाचित ते कधी कधी संयुक्तिक उत्तर देऊ शकत नाही, ते परराज्यी असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तर दिला नाही म्हणून त्यांच्यावर संशय ठेवून त्यांना मारहाण करणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे आणि कायदा स्वतःच्या हातात घेणे हे 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.